आणि म्हणजे रुरल बॅकग्राऊंडच आहे माझे वडील शिक्षक आहेत आणि माझं जे प्राथमिक शिक्षण आहे ते जिल्हा परिषदेमध्ये झालं. मला एक गोष्ट सांगावीशी वाटते मनोजबद्दल की यावर्षी प्राप्त माहितीनुसार 287 मला वाटतं PSIMS सर्वात जास्त हायेस्ट मार्क्स आहेत आणि मनोजला 282 मार्क्स आहेत. म्हणजे खूपच चांगला स्कोर आहे त्या तुलनेत. सोशल मीडिया मी पण यूज करायचो, पण दिवसातला अर्धा तास हा मॅक्सिमम माझा स्क्रीन टाईम होता. इट इज जस्ट लाईक अ मेकॅनिकल अप्रोच अँड नॉट एज अ इमोशनल इन्व्हेस्टमेंट. एक मेंटरची सर खरंच गरज असते ह्याच्यामध्ये तुकाराम जाधव सर जे आहेत ते ॲक्च्युली दे कम लाईक अ गॉड. युनिक संवादमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत एक खास व्यक्ती आहेत. त्यांचं नाव मनोज पाटील, ज्यांनी या वर्षीच्या परीक्षेमध्ये UPSCच्या मिळून घवघवीत यश प्राप्त केलं आहे. मनोज, आपलं स्वागत. धन्यवाद सर. सर्वप्रथम मनोजकडून आपण जाणून घेऊया की त्यांचा जीवन प्रवास कसा राहिला आहे, कारण त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी उलगडतील आणि नेमका त्यांनी काय संघर्ष केला आहे हे यश प्राप्त करण्यासाठी तेही कळेल. म्हणून आपण थोडंसं संपूर्ण जीवनपट थोडक्यात आणि मग त्याच्यात UPSC जर्नी कुठे बसते आणि मग काय काय आव्हानं आपण पेलली याच्याबद्दल बोलूया. सर, मी मूळचा सोलापूरमधील मंगळवेढा तालुक्याचा आहे आणि म्हणजे रुरल बॅकग्राऊंडच आहे माझे वडील शिक्षक आहेत आणि माझं जे प्राथमिक शिक्षण आहे ते जिल्हा परिषदेमध्ये झालं आणि 10वीपर्यंत हायस्कूल गावामध्येच झालं. त्यानंतर मग मी इंजिनिअरिंगला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर इथं माझं इंजिनिअरिंग झालं. त्यानंतर मग मी ठरवलं, म्हणजे आमचा ग्रुप होता एक 8-10 जणांचा. मग आम्ही ठरवलं की UPSC करायचं म्हणून. मग त्यानंतर मग आम्ही त्याच्या म्हणजे UPSC करायला चालू केलं आणि तेव्हा PSIR हा सब्जेक्ट घेण्याचं मूळचं रिझन पण माझं असं होतं की त्यामध्ये इंटरेस्ट वगैरे होता. मग त्यानंतर मग सर दिल्लीमध्ये मी काही वर्ष अभ्यास केलेला आहे. हे करत असताना कंटिन्युअसली मी प्रिलिम पास होत गेलो. तर हा माझा पाचवी मेन्स होती आणि माझा तिसरा सिव्हिल सर्व्हिसचा इंटरव्ह्यू होता आणि सबसिक्वेंट ह्याच्यामध्ये मी इम्प्रूव्ह करत गेलो सर. ओके. मला एक गोष्ट जाणवते आत्ता बोलताना, म्हणजे बऱ्याच मुलांना असं वाटतं की आपण जिल्हा परिषद शाळेतून शिकून आलो, मग कुठेतरी न्यूनगंड असतो ज्याला आपण इन्फिरिटी कॉम्प्लेक्स म्हणतो. असं काही झालं होतं का? सर, कसं आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये जरी आपण असलो तर सर माझं एक वैयक्तिक असं मत आहे, आपले जिल्हा परिषद शाळेमध्ये जे शिक्षक आहेत ते खरंच खूप आत्मीयतेनं तळमळतेनं आपल्याला शिकवतात. इवन माझं जी कॉलेज म्हणजे महाविद्यालय होतं, म्हणजे हायस्कूल जे होतं ते माझे वडील पण तिथं ॲक्च्युली शिक्षक आहेत. तर तिथं पण मी हे बघितलं की सर आपल्या खेड्यातल्या शिक्षकांमध्ये ती आत्मीयता तळमळता आहे. मुलांना म्हणजे त्यांना शिकवलं पाहिजे, त्यांचा व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे. तर ती तळमळता मला असं वाटतं की बाकीच्या शाळेमध्ये मे बी मिसिंग असेल. म्हणजे म्हणून व्यावसायिकता इकडे वाढली आहे आणि मग तिथे आत्मीयता असं म्हणायचं. कारण सर जसं एज्युकेशनचं म्हणजे कमर्शियलायझेशन होतंय, ती कमर्शियलायझेशन मला वाटतं की खेड्याच्या ठिकाणी खूप कमी आहे. हो. आणि त्याचा फायदा काय होतो की म्हणजे शैक्षणिक जीवनामध्ये किंवा अकॅडमिक हे असताना एक तिथं पण एक असं एक सॉफ्ट कॉम्पिटिशन ऑलरेडी एक क्रिएट होतं. जसं 4थीचं स्कॉलरशिप असेल, 7थीचं स्कॉलरशिप आहे किंवा 8वी 9वी 10वीला MTS NTSच्या एक्झाम आहेत. मी तर हे देत राहिलो सर. त्यामुळे कॉम्पिटिशनची एक ऑलरेडी सवय झाली मला त्यावेळेस. आणि नंतर मग घरच्यांचं पण असं मला असं वाटतं की हा जो न्यूनगंड मी कधी असं पाळला नाही. कारण कसं आहे की एक असं माझ्या माइंडमध्ये पण होता, फॅमिलीचा सपोर्ट पण होता आणि असं होतं की आपल्या सोबतचे मुलं होऊ शकतात तर मी पण होणारच, हे एक कॉन्फिडन्स मी कंटिन्यू स्वतःला पण देत होतो सर. हे फारच महत्वाचं इंटरेस्टिंग आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण ग्रामीण भागातले आहोत, आपण जिल्हा परिषद शाळेतून आलो, आपण मराठी मीडियममध्ये शिकलो. हा न्यूनगंड बाळगायचं कारण नाहीच आहे आणि तो बाळगला की मग पुढे प्रगती होत नाही. पहिल्यापासून तो एक आत्मविश्वास ठेवला पाहिजे, हे आपल्याला मनोजच्या आयुष्यामधून स्पष्टपणे बघायला मिळतं. एक महत्वाची बाब, खरं तर 2 बाबी मला आत्ता बोलताना जाणवल्या. एक म्हणजे हा 6वा प्रयत्न आहे आपला आणि त्याच्यामध्ये सातत्याने प्रिलिम पास होतोय आपण. येस सर. त्याच्याबद्दल थोडं नंतर बोलूया. पण 6वा प्रयत्न म्हटलं की पटकन मुलं घाबरायला लागतात. प्रत्येकाचं स्वप्न असतं की पहिल्या प्रयत्नामध्ये व्हायला पाहिजे आणि त्यात काही गैर पण नाही आहे. पण बऱ्याचदा असे अनेक घटक येतात आपल्या तयारीमध्ये जिथं कुठेतरी मग हा वेळ लागायला लागतो. त्याच्यात 2 आव्हानं येतात. एक, तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं आणि दुसरं म्हणजे जे इन्स्पिरेशन म्हणतो आपण ते टिकवावं लागतं, मोटिवेशन. ते कसं केलं नेमकं?
सर बरोबर आहे. जसं जेव्हा आपण एक्झाम्स फेल होत जातो त्यावेळेस जो कॉन्फिडन्स आहे आधी जो स्टार्टिंगला असतो तो खरंच डळमळतो. आणि हे 2 गोष्टीमुळे सर मला असं वाटतं की होतं म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट असं असतं की आपण एक काहीतरी आपल्यासाठी एम ठेवलेलं असतं की मी फर्स्ट सेकंड ह्याच्यामध्ये होणार, पण ते होत नाही. मग आपण मेंटली थोडं फ्रस्ट्रेट व्हायला लागतो, थोडं बर्डन यायला लागतं. हे एक आहे. आणि दुसरं म्हणजे काय की घरच्यांच्या जे अपेक्षा आहेत त्याच्यावर पण आपण बऱ्याच वेळेस मध्ये आपल्याला वाटतं की यार डिले होतोय आपल्या सक्सेसमध्ये, मग म्हणून हे येतं. पण सर माझ्या बाबतीमध्ये मी असं केलं होतं की फर्स्ट माझा घरच्यांचा मला फुल सपोर्ट होता. म्हणजे आय एम व्हेरी मच फॉर्च्युनेट, मी स्वतःला मानतो ह्या गोष्टीबद्दल. आणि माझा मोठा जो भाऊ आहे ही वॉज ऑलवेज लाईक अ पिलर फॉर मी. म्हणजे हे खूप पॉझिटिव्ह. दुसरं म्हणजे काय सर की जे माझ्यामध्ये मोटिवेशन जे मी कंटिन्यू काय करायचो की असं झालं की मी सेकंड अटेम्प्टला मेन्स वगैरे दिली, त्यानंतर असं एक तयार झालं की प्रिलिम्स मी क्रॅक करू शकतो, तो कॉन्फिडन्स आला. नंतर 2 मेन्स माझ्या नाही झाल्या, पण तिसऱ्या मेन्सला मी मेन्स क्लिअर केली. तर ते असं झालं की म्हणजे मी कन्सिस्टन्सी किंवा थोडंफार असं शिकत गेलो प्रत्येक अटेम्प्ट नंतर. मग त्याचा काय झाला की मला कॉन्फिडन्स तो कंटिन्यू वाढत गेला. मग त्याच ह्याच्यातनं मला असं वाटलं. आणि मेन म्हणजे सर मी दिल्लीला असताना हमदर्दमध्ये होतो, तिथं बरेच असं आमचा जो फ्रेंड सर्कल जो होता, मग ते काय व्हायचं की म्हणजे हे मला वाटतं खूप महत्वाची अशी गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण लायब्ररीमध्ये बसलेलो असतो आणि आपल्या साईडला बसलेला मुलगा अभ्यास करता करता त्याचं सिलेक्शन होतं, मग ते असं कॉन्फिडन्स येतं की आपल्या साईडला बसलेल्या मुलाचं होऊ शकतं तर माझं पण होणार. म्हणजे मला वाटतं की हे ज्या गोष्टी आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्यातनं खूप कॉन्फिडन्स क्रिएट होतो. थोडंसं थांबवतो मनोज, यातून बरीच मुलं निगेटिव्ह होतात. मला ते जाणून घ्यायचं म्हणजे कसं की आपल्या सोबतचा कोणी ते झाला आणि माझं नाही झालं, हा एक भाग. आणि दुसरं की एक अटेम्प्ट झाला आणि मग पुढचा अटेम्प्ट, त्याच्यामध्ये तुझं काय महत्वाचं आहे? आपण जवळपास 2-3 वर्ष पाहतोच आहे तुझा प्रवास, की प्रत्येक अटेम्प्टला तो स्कोरही वाढतो. बऱ्याचदा असं होतं की एका अटेम्प्टला स्कोर चांगला येतो आणि एखाद्या मुलाचा पुढचा अटेम्प्टला कमी येतो. तसं तुझ्या मला कधी दिसलं नाही. म्हणून मला ते जाणून घ्यायचं आहे की हे पॉझिटिव्हिटी येते कुठून, म्हणजे ती सकारात्मकता ज्याला म्हणतो आपण. सर मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची जी क्वालिटी पाहिजे UPSC मध्ये म्हणजे मला वाटतं की क्युरियासिटी. राईट. आणि माझं सर असं स्वतःचं आहे की जेव्हा मेन्सचं पिरियड असतो तेव्हा माझं असं असं की डेली इम्प्रूव्हमेंट हे कीवर्ड होता माझा. म्हणजे आज मी एखादं आन्सर राईट केलं तर उद्या माझ्या त्या आन्सरमध्ये व्हॅल्युएशन झालंच पाहिजे, हे स्वतःकडनं माझ्या अशा अपेक्षा होत्या. मग बऱ्याच वेळेस मग आपण काय करतो की आपण खूप जनरली असं बोलतो की माझा वाढत नाही स्कोर, पण मायक्रो प्लॅनिंग करताना आपण कुठंतरी सर थोडं कमी पडतो. किंवा मला म्हणजे एखाद्या आन्सर्समध्ये मी फॅक्ट्स लिहित नाही तरी पण मी एक्सपेक्ट करतो की मला मार्क पडले पाहिजेत. हे थोडं जरा कुठंतरी मला असं वाटतं की सर त्याच्यामध्ये त्यामुळे मे बी जरा मुलं निगेटिव्ह होतात आणि ऍक्च्युअल जी गोष्ट डिमांड आहे त्यावर वर्क आपलं होत नाही, म्हणून मग ते थोडं जरा ते मग फ्रस्ट्रेशन किंवा माउंट होत जातं. मला असं वाटतं ते फारच महत्वाचं आहे. म्हणजे दुसरा जो मुद्दा होता आपल्या डिस्कशनमधून जो मला आत्ता जाणवला म्हणजे तो म्हणजे आता प्रिलिमची परीक्षा येतेच आहे आणि मला सर्वांना सांगायचं की मनोज इन डिटेल गाईड करेल सर्वांना. त्याचा एक वेगळा व्हिडिओ आपण करणार आहोत. प्रत्येक आस्पायरंटला तयारी कशी करावी, प्रत्येक टप्प्याची, आणि तिथं काय आव्हानं आहेत, कशा प्रकारे कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, काय केलं पाहिजे, हे आपण नंतर करणार आहोत. पण तरीसुद्धा आता जी मुलं प्रिलिमला बसणार आहेत काही दिवसामध्ये, तर हा जो ताणतणावाचा काळ आहे, मी का विचारतो कारण प्रत्येक वेळेस आपण प्रिलिम पास केली म्हणजे, तर ते काय केलं पाहिजे येणाऱ्या काही दिवसामध्ये ब्रीफली आपल्याला सांगता आलं. सर ब्रीफली म्हणजे मला सध्या हेच वाटतं की प्रिलिमचा आता सध्या 50 ते 55 दिवस राहिलेले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपलं जे 50 दिवसाचं आहे सर त्याचं एकदम व्यवस्थित प्लॅनिंग पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड, आतापर्यंत म्हणजे सगळ्यांचं ॲटलिस्ट एक रीडिंग तरी झालेलं पाहिजे. जरी नसेल झालं तरी दे हॅव टू इन द नेक्स्ट कमिंग 10 to 15 डेज मध्ये ते कम्प्लीट करायला पाहिजे. आणि जे राहिलेले 30 दिवस असतील त्याच्यामध्ये 15-15 दिवस असे करून त्यांचं फर्स्ट आणि सेकंड रिव्हिजन झालं पाहिजे. आणि सर याच्यामध्ये थोडं प्रायोरिटी सब्जेक्ट असतात, जसं पॉलिटी इज द वन ऑफ द प्रायोरिटी सब्जेक्ट, सेकंड इज एन्व्हायरमेंट, थर्ड इज जॉग्राफी आणि इकॉनॉमिक्स, हे दोन्ही एकत्र. मग असं हे जे 4 सब्जेक्ट म्हणून जवळजवळ 60 क्वेश्चन कव्हर होतात. बरोबर. मग ह्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. अननेसेसरी करंट अफेअरकडे त्याचं फक्त 20% वेटेज आहे, आपण त्याला 80% टाइम देतो, तर तो थोडा अवॉइड करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आता क्वेश्चन सॉल्व्ह जेव्हा आपण करतो तेव्हा टेस्ट सिरीजमध्ये आपण जे ॲक्च्युअल एक्झाममध्ये करणार आहे तेच आपण टेस्ट सिरीजमध्ये पण करायला पाहिजे. जसं की 1, 2, 3 असे आयट्रेशन करायला पाहिजे सॉल्व्ह करत असताना. पहिल्या आयट्रेशनमध्ये आपले किती 40 क्वेश्चन होतात, सेकंडमध्ये आपले 40 होतात, थर्डमध्ये मग 20 पैकी आपण 15 सॉल्व्ह करायचे का 90+ किती, म्हणजे ते आपल्यावर डिपेंड आहे. मग ते सेम स्ट्रॅटेजी आपण तेव्हा पण अप्लाय करायला पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, यश आणि अपयश याच्यातला फरक कधी कधी फारच छोटा असतो. आत्ता मनोजला बोलताना एक गोष्ट जाणवली, ती कोणती, की त्याला एक्झॅक्टली आताही माहिती की किती दिवसावरती प्रिलिम आहे.
बऱ्याचदा आपण विद्यार्थ्यांना विचारतो की काय किती दिवस प्रिलिम राहिले, प्रिलिमला किती दिवस राहिले, सांगू शकत नाही. ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे, मनोजचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्याला आत्ताही जाणवतं की 50 दिवसानंतर प्रिलिम आहे, मग आपण काय केलं पाहिजे नेमकं, हे फार महत्त्वाचं आहे. आपण सगळ्यांनी ते नोट केलं पाहिजे. आपण त्या मुद्द्याकडे येऊया. तुझा PSR ऑप्शनल होता, पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध. त्या संदर्भात काय तयारी केली नेमकी? सर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे PSIRसाठी माझं एक फाउंडेशनल मटेरियल होतं, जे मी ऑलरेडी तयार केलं होतं माझ्या फर्स्ट मेन्सच्या वेळेस, आणि ते जे मटेरियल आहे ते मी कंटिन्यू ठेवलं. पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे काय सर, आता आपल्या PSIRचं जर स्पेसिफिकली बोलायचं झालं, ज्यामध्ये पेपर 1 पार्ट A हा पूर्णपणे थेरॉटिकल पार्ट आहे. बरोबर. तर तो थेरॉटिकल पार्ट हा आपला एवढा स्ट्रॉंग पाहिजे. मग मी त्यासाठी काय केलं होतं, त्याचे जेवढे क्वेश्चन पेपर, आता आपलं युनिकचं, आता बहुतेक मला वाटतं तुमच्या पण वेबसाईटवर माझे पेपर असतील मे बी. हो. मग त्याच्यावर तुम्ही पण इंटरनॅशनल तुम्ही मला चेक करून दिलेले आहे. तो काम जाधव सर त्यांनी पेपर 1चे मला चेक करून दिलेले आहेत. बरोबर. तर मी काय केलं होतं की सर, हा जो पहिला जो पार्ट आहे एवढा स्ट्रॉंग केला होता, पेपर 1 पार्ट A, तो स्ट्रॉंग केल्यानंतर त्याचं सगळीकडे ॲप्लिकेशन हे सगळीकडे होतं. तर हे सगळ्यात महत्त्वाचं, त्याला आपण इंटिग्रेटेड अप्रोच म्हणतो सर, ते आहे. आणि दुसरं सर काय होतं सर, बऱ्याच वेळेस आपण PYQ जे आहेत त्याचं अनालिसिस करत नाही. तर मी ते खूप चांगलं केलं होतं. जवळजवळ मी 2013 पासून, आता मी 2021 पासून कंटिन्यू मेन्स देतो. तर 21 पर्यंत मी सगळे स्वतः लिहिलेलेच आहेत, पण 13 ते 20 हे पण मी सगळे लिहिलेले आहेत. अच्छा. तर म्हणजे हे मला असं वाटतं की एवढं आपली स्वतःची पण कमिटमेंट पाहिजे की इफ वी वॉन्ट लाईक बेटर इन एनी ऑप्शनल, तर आपल्याला तेवढं काम करणं पण मला वाटतं सर गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की सर, PSR हा जो सब्जेक्ट आहे ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे थेरॉटिकल स्टॅटिक आणि करंट अफेअर हे जे डायनामिक. तर फक्त थेरॉटिकल लिहून मार्क नाही भेटणार किंवा फक्त करंट लिहून मार्क नाही भेटणार. ह्या दोन्हीचं इंटिग्रेशन झालं पाहिजे. आणि त्यासोबत ते इंटिग्रेशन करत असताना ते जे बॅकग्राऊंड आहे ते कंटिन्यू आपण थेरॉटिकल बॅकग्राऊंड तिथे लिहिणं गरजेचं आहे. तर फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही जर मला आला तर एक मी सांगू शकतो एक्झाम्पल काय असू शकतं. तर सध्या रशिया युक्रेनचं वार वगैरे चालू आहे. आता बऱ्याच लोकांना जेव्हा क्वेश्चन विचारतात तेव्हा ते फक्त आत्ताच्या वारबद्दल बोलतात किंवा नेटोचं एक्सपान्शन बद्दल बोलतात. पण मला असं वाटतं सर, त्याचं जे रूट आहे ते खूप जुनं आहे. दॅट इज लाईक सर, रशियाला नॅचरल बॉर्डर नाही. बरोबर. आणि रशिया डज नॉट हॅव अ चॉईस विदाउट म्हणजे इफ रशिया डझंट एक्सपांड इट विल पेरिश. म्हणजे असं त्याचं सिच्युएशन आहे. आणि एक थेरी ऑलरेडी, ती म्हणजे हार्टलँड थेरी. बरोबर. मग ते हार्टलँड थेरी म्हणजे असे जे पॉईंट्स आहेत ते आपल्या आपल्या आन्सर्समध्ये आलेच पाहिजेत. बरोबर. त्याला थेरॉटिकल हे पाहिजे, किंवा मग ते सेक्युरिटी डिलेमा, मग ते फॉरेन पॉलिसीमध्ये ते स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी, मग ते ह्या गोष्टी तर येणारच. म्हणजे हे जे थेरॉटिकल मर्शी थेरी आहे, येस, मल्टिपोलॅरिटीकडे आपण चाललोय, तर मग संघर्ष वाढतात. बरोबर, अगदी बरोबर. आपण नेहमी सांगतो मुलांनी, PSRच्या मुलांनी नोट केलं पाहिजे खरं तर, की तुमची उत्तरं जेव्हा त्याच्यामध्ये सैद्धांतिक भाग येत नाही तेव्हा ती उत्तरं GS सारखी वाटतात, तिथे मार्क मिळत नाहीत, हे लक्षात ठेवायचे. PSI संबंधी आणखीन एक प्रश्न, कारण तुझा प्रवास आम्ही पाहिला आहे टेस्ट सिरीज वेगवेगळ्या वर्षांमध्ये. स्कोअर वाढत गेला आपला. मग आधी उणिवा काय होत्या आणि आपण नेमकं काय इम्प्रूव्हमेंट केली, थोडक्यात सांगता आलं तर? सर, जसं सर्वात पहिल्यांदा मला फर्स्टमध्ये मला 193 मार्क्स होते, 1, 2 दोन्ही मिळून. तेव्हा सर ॲक्च्युली काय प्रॉब्लेम झाला होता मला, की मी म्हणजे ॲन्सर्स हे रिपोर्ट रायटिंग सारखं व्हायचं माझं. जे म्हणजे न्यूजपेपरमध्ये जसं लिहितं तसं व्हायचं. रादर दॅन अँसरिंग द क्वेश्चन, आय वॉज जस्ट रायटिंग व्हॉट आय न्यू. मला जे माहिती ते लिहायचं. पण नंतर मग मला सर, मला वाटतं पेपर 2 बद्दल तुमच्यासोबत माझं डिस्कशन झालं होतं. आपलं जवळ 1-1.5 तास डिस्कशन झालं होतं त्याच्यावरती. तर त्यानंतर मग मी ते काय केलं की इम्प्रूव्ह केलं त्या गोष्टीला, की म्हणजे नाही, आपल्याला ते थेरॉटिकल पण लिहायचंय, त्याला करंट पण लिहायचंय, किंवा त्याला. आणि दुसरं सर, अजून एक मला काय वाटतं की आपलं जे आन्सर आहे ना ते मॅच्युअर दिसलं पाहिजे. कारण PSR इज अ ऑप्शनल, आणि आपण त्याच्यामध्ये ऑप्शनल म्हणून लिहित असताना त्याचं आन्सर जर मॅच्युरिटी असं वाटत नसेल, जसं तुम्ही आता बोलला की डेप्थ, म्हणजे मॅच्युरिटी आणि अनालिटिकल ते डेप्थ दिसलं पाहिजे, तरच मग त्याला मार्क देतात. आणि ते GS सारखं झालं की म्हणजे मग नाही, मग तुम्ही 100च्या आसपास तुम्ही ते लिंगर करत राहता कंटिन्यू. मग ते जर टाळायचं असेल तर मला वाटतं ते डेप्थ आहे ना. आणि दुसरी म्हणजे सर, मला असं वाटतं की PSRच्या आन्सरची जी लँग्वेज आहे ती थोडी डेव्हलप करणं गरजेचं आहे. कारण आपण लेमॅन सारखं आन्सर लिहू नाही शकत, थोडं त्याला अकॅडमिक टाईप वाटलं पण पाहिजे. तर त्या गोष्टी सर असं मला वाटतं की ओव्हर द इयर्स ना ते डेव्हलप म्हणजे मी करायला गेलो. याला एक शब्द आहे, भाषा ही जनरल झाली आणि एखाद्या विषयाची परिभाषा असते ती आपल्याला आली पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मला एक गोष्ट सांगावीशी वाटते मनोजबद्दल, की यावर्षी प्राप्त माहितीनुसार
287 मला वाटतं Highest. PSMA सर्वात जास्त हायेस्ट मार्क्स आहेत आणि मनोजला 282 मार्क्स आहेत, म्हणजे खूपच चांगला स्कोर आहे त्या तुलनेमध्ये, राईट. आता इन जनरल ही जी संपूर्ण जर्नी आहे त्याच्यात काय करायला हवं आणि काय टाळायला हवं, हा फार महत्त्वाचा प्रश्न असतो मुलांच्या दृष्टीने. सर मला असं वाटतं की आपण जेव्हा UPSC म्हणून अभ्यास करायला येतो ना, तेव्हा आपण खूप जास्त सिरियस पाहिजे. बरोबर. आपण एक्सटर्नल मोटिवेशन सर घेऊन आपण ह्या एक्झामला, कारण फर्स्ट असं आहे की ही एक्झाम खूप जास्त डिमांडिंग आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा पूर्ण काळ, फक्त 1 वर्ष नाही 2-3 वर्ष तुम्हाला खूप डिमांडिंग आहे एक्झाम. आणि एवढे 2-3 वर्ष इथं जर सस्टेन करायचं असेल, वी हॅव टू बी व्हेरी मच फोकस्ड आणि इंटरनली मोटिवेटेड पाहिजे सर, मला असं वाटतं. मग ह्या जर गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील तर सर योगा आणि मेडिटेशन किंवा तुम्ही कुठलं पण फिजिकल एक्सरसाइज ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. कारण हे एक्झाम देत असताना फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, बाकी दुसरे घरचे प्रॉब्लेम्स ह्या गोष्टी येतच राहणार. तर ह्याला जर हे करायचं तर तुम्ही कंटिन्यू फिजिकल एक्सरसाइज किंवा योगा हे करणं गरजेचं आहे. पहिलं. दुसरं म्हणजे सोशल मीडियावरचा जो आपला प्रेझेन्स आहे तो खूप कमी करणं गरजेचं आहे. सोशल मीडिया मी पण यूज करायचो, पण दिवसातला अर्धा तास हा मॅक्सिमम माझा स्क्रीन टाईम होता, म्हणजे मेन्सच्या काळात. तर तो आपण करणं गरजेचं आहे सर. मग मला असं वाटतं की आणि हे गोष्टी टाळायच्या, म्हणजे जास्त सोशलाइज होण्यापेक्षा आपल्या जो आपला कोर ग्रुप आहे, जो राईट पीपलचा ग्रुप, म्हणजे मी त्याला म्हणतो, सगळे तेवढेच मोटिवेटेड, सगळे तेवढेच सिरियस ते पाहिजेत. मग त्याच्यानी एक होलिस्टिक आपण आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण होते. आणि आपण मेन, आणि सर एक गोष्ट मला सांगायची आहे की UPSCला तुम्ही ॲज अ एक्झाम म्हणून बघितलं पाहिजे. इट इज जस्ट लाईक अ मेकॅनिकल अप्रोच, नॉट ॲज अ इमोशनल इन्व्हेस्टमेंट. हे मला असं वाटतं की हे गरजेचं आहे सर. ओके. मनोज, एक शेवटचा प्रश्न. ओके सर. आणि त्याच्यामध्ये आमचा एक स्वार्थ आहे की आम्ही नेमकं काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे, म्हणून मला काय विचारायचं तुला, किंवा आम्ही जे करतो ते योग्य आहे का, म्हणजे आपल्या प्रवासात युनिकची काय भूमिका राहिली? सर आता इन्सिडेंट आता तुम्ही एक सांगतो. जेव्हा मला 193 मार्क्स होते PSR मध्ये, ऍक्च्युली मला हे समजत नव्हतं की मी कसं इम्प्रूव्ह करणार. अँड आय वॉज कॉन्स्टंटली सर्चिंग समवन की हू कॅन गाईड मी, किंवा मला असं एक मेंटरची सर खरंच गरज असते ह्याच्यामध्ये. तुकाराम जाधव सर जे आहेत ते ऍक्च्युली दे कम लाईक अ गॉड मॅन म्हणू शकतो ही गोष्ट. कारण मी सरांना फक्त एकच मेसेज केला होता आणि त्यानंतर सरांना म्हटलं की सर माझा असा 193 मार्क्स होते, बट आय हॅव टू इम्प्रूव्ह. सर, आणि मी 2022च्या मेन्सला होतो तेव्हा. सर म्हटले की तू टायमिंग सांग म्हणले मला, आणि तू फक्त ते SB रोडच्या इथं ये. मॅडम अजून सुद्धा ते रेकॉर्डिंग असेल मे बी. तर मग मला त्या दिवशी सर मी आलो, मी आणि माझा मित्र प्रमोद म्हणून आहे सोडमेसे, आम्ही दोघं आलो होतो. मग मी पूर्ण सगळं माझा गठ्ठाच घेऊन आलो होतो की सर मी हे वाचतो, माझे आन्सर्स असे असतात. मग त्यांनी बघितलं, मग त्यांनी थोडं मला मॉडिफिकेशन सांगितलं. मी त्यांना माझ्या मनामध्ये असे मी 30-40 क्वेश्चन लिहून आणले होते की मला सरांना हे विचारायचं. मग त्या प्रत्येक क्वेश्चनला सरांनी म्हणजे सांगितलं. आणि दुसरे युनिकची भूमिका म्हणजे सर तुम्हीच आहे, द सेकंड फिगर. मग आपलं सर डिस्कशन फोनवर झालं होतं. पेपर 2 चेक केल्यानंतर तुम्ही मला ते दिलं होतं. मग तेव्हा त्याच्यातून मला असं समजलं की पेपर 2 मध्ये इम्प्रूव्हमेंट काय करायची ते. मग सरांकडून पेपर 1 आणि बाकीचं एक जनरल गोष्टी, तुमच्याकडनं पेपर 2. मग हे दोन्ही गोष्टी मला वाटतं की युनिकचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आपण थोडं क्रिटिकल फीडबॅकवरती भर देतो आणि बऱ्याचदा काही मुलांचे डिस्करेजिंग सुद्धा वाटतं की फारच कमी मार्क दिले किंवा खूपच काही इनपुट दिलेले आहेत, हे कसे प्रोसेस करायचे आणि मग तितका वेळ आहे का आपल्याकडे, असे प्रश्न मुलांना पडतात. आम्ही काळजी पण घेतो, फोनही करतो की ते डिस्करेज होऊ नये. पण मग तू ते कसं घेतलं? सर खरं सांगायचं झालं तर ज्यावेळेस आपलं पहिलं बोलणं झालं होतं त्यावेळेस मला तुम्ही 89 मार्क्स दिले होते पेपर 2 मध्ये, आणि तेव्हा मी खरंच डिस्करेज झालो होतो. दिस इज लाईक व्हेरी नॅचरल. राईट. हे खूप नॅचरल आहे. जेव्हा तुम्ही, कारण कसं आपण जेव्हा टेस्ट लिहितो पूर्ण आपला जीव ओतून सगळं करून टेस्ट लिहितो आणि स्टील आपल्याला बिलो 100 मार्क्स येतात, तेव्हा मी पण डिस्करेज झालो होतो. पण बट आय वॉन्टेड टू नो की वाय आय गॉट सच मार्क्स. राईट. दॅट्स वाय आय कॉन्टॅक्ट, म्हणून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. मी तुमचा नंबर सरांकडूनच घेतला होता, मग तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. म्हणजे मला असं वाटतं की सर हे जर टाळायचं असेल ना, ते क्युरियोसिटी पाहिजे, ते मार्क, ती भूक सर मला असं वाटतं की ते पाहिजे, तरच तुम्ही ते क्युरियोसिटी पण मेंटेन करू शकता आणि कंटिन्यू सर्चिंग मोडमध्ये राहता की मला कोणतरी चांगला माणूस भेटला पाहिजे मला त्यासाठी. मग सर क्रिटिकल फीडबॅकला मला असं वाटतं की निगेटिव्हली न घेता, इव्हन निगेटिव्ह जरी वाटलं तरी ते डिरेक्टली त्या मेंटरसोबत बोलणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही एवढे कमी मार्क मला का दिले, यू हॅव टू आस्क दॅट. राईट. मग तो अधिकारच भाग आहे. आणि मग तुमच्याकडनं मला हीच अपेक्षा आहे की जर असं कोण विचारत असेल, तुम्ही मग त्याला डिस्करेज न करता त्याला प्रॉपर रॅशनल लॉजिकल आर्ग्युमेंट देऊन त्याला सांगणं महत्वाचं आहे की
ह्या ठिकाणी इंट्रो असा लिहिला पाहिजे होता, बरोबर या ठिकाणी ह्या प्रकारचे स्कॉलर्स यूज करायला पाहिजे होते, राईट. किंवा ह्याचं कन्क्लुजन असं पाहिजे होतं. हे थोडं जरा डिटेलिंग सर ते बऱ्याच ठिकाणी आय मस्ट बी क्रिटिकल अबाउट दिस. मला क्रिटिकल पाहिजे या गोष्टीबद्दल की बऱ्याच ठिकाणी हे जे फीडबॅकचं अनालिसिस आहे तेवढं होत नाही. तर तुमच्याकडनं मला वाटतं की ती अपेक्षा मी करायला पाहिजे. आम्हालाही फार छान वाटतं ऐकून. बऱ्याच इन्साइट्स मिळाल्या आपल्याला या पॉडकास्टमधून. या माध्यमाचा वापर करून मला एक गोष्ट सांगायची महत्वाची, की टीचर किंवा ज्याला आपण असेसर असं म्हणतो, मूल्यमापन करणारे, त्यांनी मूल्यमापनाच्या काळामध्ये किंवा टेस्ट सिरीजमध्ये हार्श असणं आवश्यक आहे. आणि जेव्हा आपण नेट प्रॅक्टिस हार्श पद्धतीनं करतो तेव्हा मॅचमध्ये रिझल्ट येतो. आणि मला एक छोटीशी गोष्ट सांगून हा पॉडकास्ट कन्क्लूड करायचा आहे, मनोजलाही ते आवडेल. म्हणजे सचिन तेंडुलकरनी एकदा असं म्हटलं होतं की मी रिटायर झालोय, पण आजतागायत माझ्या गुरूंनी मला कधी वेल प्लेड म्हटलेलं नाही. कारण वेल प्लेड म्हटलं की मग तुम्ही वेगळ्या कॉम्प्लेसन्सीमध्ये जाता, इम्प्रूव्हमेंट थांबते. आणि त्याच्यामुळे आमचं काम वेल प्लेड नाही आहे. आमचं काम हे सांगणं आहे की काय चुकतंय, काय त्याच्यामध्ये आलं पाहिजे. आणि मग आम्ही बोलतो सुद्धा फोनवरती. म्हणून फार छान वाटलं की मला हा जो फीडबॅक तू दिला आहेस, म्हणजे आता आम्हाला ते एनकरेजिंग सुद्धा वाटतं. आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू सर.